यावर्षी शेतमालाला मिळणार आहे जास्त भाव, कारण सरकारने आधारभूत किमतीत केली आहे भरीव वाढ। शेतकरी बंधूंनो, आधारभूत किंमत धोरण हे शेतकऱ्यांच्या कृषी मालाला हमीभाव देणारे धोरण आहे। आधारभूत किमतीवर शेतमालाच्या किमती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात। सरकार वेळोवेळी आधारभूत किमती जाहीर करत असते। सन 2024-25 साठीच्या आधारभूत किमती नुकत्याच केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत। यामध्ये 14 पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे। यामुळे यावर्षी शेतमालाला मागील वर्षीपेक्षा जास्त भाव मिळेल, हा एक शेतकऱ्यांसाठी दिलासा म्हणावा लागेल। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत 1.5 हमीभाव देण्याचे धोरण सरकारचे आहे। त्याच धोरणाच्या अनुषंगाने सरकारने या किमान आधारभूत किमतीत मागील वर्षीपेक्षा जास्त वाढ केली आहे। तर मग 2023-24च्या तुलनेत 24-25 यावर्षी कोणत्या पिकांच्या आधारभूत किमतीत किती वाढ केली आहे हे आपण पाहूयात। सन 2023-24च्या तुलनेत यावर्षी सरकारने धान म्हणजे तांदूळ या पिकाच्या आधारभूत किमतीत 69 रुपयाची वाढ केली आहे, तर ज्वारी या पिकासाठी 328 रुपयांची वाढ केलेली आहे। बाजरीसाठी 150 रुपयाची वाढ केली असून नाचणी या पिकासाठी अगोदरच्यापेक्षा 596 रुपये इतकी वाढ केली आहे। मका या पिकासाठी 175 रुपये, तर तूर या पिकासाठी 450 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। मूग या पिकासाठी 86 रुपये, तर उडीद या पिकासाठी 400 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। तेलबिया वर्गीय भुईमूग या पिकासाठी 480 रुपये, तर सूर्यफूल या पिकासाठी 441 रुपये, त्याचबरोबर सोयाबीन पिकासाठी 436 रुपये एवढी आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे। तीळ या पिकासाठी 579 रुपये आणि रामतीळ या पिकासाठी सर्वाधिक म्हणजे 820 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। कापूस या पिकासाठी 579 रुपयाची वाढ यावर्षी आधारभूत किमतीत करण्यात आली आहे। एकूणच जवळपास महत्त्वाच्या 14 पिकांसाठी सरकारने किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे। या आधारभूत किमतीतील वाढीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मागील वर्षीपेक्षा अधिक भाव मिळेल। शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब असली तरी उत्पादन खर्चामध्ये होत असलेल्या वाढीच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा भाव हा तुलनेने कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता कमी करण्यासाठी आधारभूत किमतीबरोबरच शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालांची हमीने खरेदी शासकीय यंत्रणेमार्फत करणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल। सरकारने जाहीर केलेला हा हमीभाव योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अद्ययावत व उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।